ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, उपलब्ध सुविधा वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतीगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। माथेरानमधील प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीवरती काही घोडेवाल्यांकडनं पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते। याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे, मात्र त्याला यश आलं नाही। त्यामुळे अखेर माथेरान बचाव संघर्ष समितीनं माथेरान बंदचं हत्यार उपसलंय। जोपर्यंत माथेरान प्रशासन फसवणुकीचे धंदे बंद करत नाही, तोपर्यंत माथेरान बेमुदत बंदचं आवाहन करण्यात आलं। रायगड जिल्ह्यामधील सर्वात टुमदार पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचा नावलौकिक आहे। या पर्यटन स्थळावरती उदरनिर्वाहासाठी अनेक भागांमधनं लोक काम करण्यासाठी येत असतात। यामध्ये कर्जत तालुक्यामधनं मोठ्या प्रमाणात आपली उपजीविका भागवण्यासाठी हातरिक्षा ओढणारे, कुलीकाम करणारे घोडेवाले या ठिकाणी येतात। यामधील काही घोडेवाल्यांकडनं पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते, असा आरोप माथेरानकरांनी केला आहे। इथे असलेल्या पर्यटकानं तर येथील आपबीती सोशल मीडियावरती टाकली आहे, त्यामुळे त्यांच्या वाईट प्रतिक्रिया उमटू लागल्यात। सुंदर माथेरानची बदनामी करणाऱ्या घोडेवाल्यांवरती येथील प्रशासनानं जरब बसवावी, यासाठी हे माथेरान बेमुदत बंदचं आवाहन करण्यात आलंय। 27 फेब्रुवारीला महसूल विभाग, नगरपालिका, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला या आंदोलनाचं निवेदन देण्यात आलं होतं, पण कुठल्याच प्रकारची गंभीर दखल घेतली नाहीये। त्यामुळे माथेरान बचाव संघर्ष समितीनं नाराजगी प्रकट केली आहे आणि 19 दिवसांचा वेळ देऊन देखील प्रशासनानं कोणतीच कारवाई केली नाही। त्यामुळे अखेर न्यायालयास्तव माथेरान बचाव संघर्ष समितीनं माथेरान बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। मंगळवारी 18 मार्चपासून माथेरान बेमुदत बंद राहणार आहे। मागील सातत्याने अनेक वर्षापासून दस्तुरी नाक्यावरती जे पर्यटक येतात, त्या ठिकाणचे जे व्यावसायिक आहे, खास करून घोडेवाले असतील किंवा त्या ठिकाणी कुली असतील, त्या ठिकाणी एजंट असतील, हे लोक प्रामुख्याने त्या ठिकाणी धंदा करतात। आलेल्या पर्यटकाला त्या ठिकाणी चुकीच्या प्रकारे फसवणूक केली जाते आणि याची वारंवार तक्रार ही प्रशासनाकडे केली होती। पर्यटकांनी सुद्धा सोशल मीडियातनं याच्या मोठ्या प्रमाणावरती याच्या बातम्या त्या ठिकाणी आल्या होत्या आणि याचा निषेध करण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला मागील 20 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं। मग त्याच्यामध्ये अधीक्षक कार्यालय असेल, नगर परिषद असेल, फॉरेस्ट असेल, या साऱ्या लोकांना आणि पोलीस डिपार्टमेंट असेल, या साऱ्या लोकांना निवेदन दिल्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रशासनाने निर्णय घेतला नाही। काल सुद्धा प्रशासनाने यासाठी एक मीटिंग बोलवली, परंतु त्या ठिकाणी प्रशासनाची अतिशय छोट्या मागण्या होत्या की त्या ठिकाणी पर्यटकांच्या गाड्या आल्यानंतर त्या ठिकाणी जे काही घोडेवाले असतील ते त्यांना घेरतात आणि त्यांच्याकडून आवाजावी पैसे उकळतात। या छोट्या छोट्या मागण्या होत्या। त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजचे बॅनर होते, हे सुद्धा त्या दिवशी काढण्यात आले आणि या साऱ्या गोष्टी प्रशासन त्या ठिकाणी काम करण्यामध्ये अपयशी ठरत आहे। आणि जर प्रशासन
या ठिकाणी जर का काम करत नसेल तर हा न्याय माथेरानकरांना मिळणार आहे. पर्यटकांची फसवणूक ही वर्षानुवर्षे अशाच प्रकारचे चालू राहील आणि या साऱ्याचा इफेक्ट मागच्या 2-3 महिन्यापासून माथेरानला पर्यटक येण्यावरती झालेला आहे आणि याची चणचण खऱ्या अर्थाने माथेरानकरांना भेडसवत आहे. माथेरानकरांचं भविष्य हे थोडंसं पर्यटनाच्या दृष्टीने अंधकारमय वाटल्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आज माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने माथेरानकरांना आव्हान केलं होतं की या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आपण सारे माथेरानकर बेमुदत या ठिकाणी बंद करू आणि या बंदला माथेरानकरांनी अतिशय उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे. आता साधारणतः 10:30 वाजलेले आहे, एकही दुकान या ठिकाणी उघडलेलं नाहीये आणि सारं माथेरानचं दळणवळण या ठिकाणी दळणवळण थांबलेलं आहे. माथेरानला येणारा पर्यटकही थांबलेला आहे. त्यामुळे निश्चित 100% हा बंद आहे. शासनाने या गोष्ट अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज या ठिकाणी माथेरानकरांच्या वतीने वाटते. धन्यवाद. राज वैशंपायन, C24 तास, रायगड. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.